शहरातील रेल्वे स्थानकाजवळ दोन तरुण जबरदस्ती एका तरुणीला दुचाकीवर बसवून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय। पोलिसांना ही माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी शोध घेत या मुलीला ताब्यात घेतलाय। शिवाय एका आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे। नांदेडच्या रेल्वे स्थानकाजवळचा हा प्रकार आहे आणि आपण पाहतोय हेच सीसीटीव्ही ते फुटेज आहे। पोलिसांनी हा मोबाईलमध्ये एकाने व्हिडिओ काढलेला आहे। या दोन तरुणांकडून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न होत होता। या तरुणांकडून जबरदस्ती दुचाकीवर या तरुणीला बसवून घेऊन जात असल्याचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हा सर्व प्रकार एका नागरिकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय आणि तोच व्हिडिओ आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। जबरदस्तीने हा तरुण तिला आपल्या गाडीमध्ये घेऊन बसवून घेऊन चाललाय आणि एका नागरिकानं हा सर्व प्रकार एका मोबाईलमध्ये कैद केलाय। नांदेडच्या रेल्वे स्थानकाजवळची ही धक्कादायक घटना आहे। हे दोन तरुण आपल्या दुचाकीवर या तरुणीला घेऊन जातानाचा हा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश लाटकर आहेत। योगेश, अतिशय धक्कादायक हा प्रकार आपण पाहतोय। मोबाईलवर एका नागरिकाने हा कैद केलेला हा प्रकार आहे। दोन तरुण जबरदस्ती एका तरुणीला दुचाकीवर बसून घेऊन चाललेत, काय नेमका हा प्रकार आहे? निश्चितपणे नांदेड शहरातलं जे रेल्वे स्थानक आहे, ह्या रेल्वे स्थानक जवळील ही दिवसाढवळ्या घडलेली घटना आहे। दोन तरुण एका तरुणीला जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध मोटरसायकलवर बसून नेताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतात। या ठिकाणी अनेक लोक आहेत, पण यातील कुठलाही माणूस या मुलीच्या मदतीला धावलेला नाही। जसं समाजमन शून्य करणारी ही घटना आहे, तसंच समाजमन किती शून्य झाले हे दाखवणारी देखील ही घटना आहे। परंतु ज्या नागरिकाने हा व्हिडिओ बनवला त्याचे खरं तर आभार मानायला हवेत, कारण त्याच्यामुळे पोलिसांना या दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यामध्ये मदत झालेली आहे। गाडीचा क्रमांक काय होता हे कळण्यासाठी देखील मदत झालेली आहे। नांदेड पोलीस देखील इथं अभिनंदनास पात्र आहेत, कारण नांदेड शहराचे जे डीवायएसपी आहेत सुशील कुमार नायक यांनी ताबडतोब या घटनेची दखल घेतली आणि त्यांनी यातील दोनही आरोपींना अटक केलेली आहे। ज्या मोटरसायकलवरती बसून या मुलीला नेलं जात होतं ती मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे देखील तातडीने घटनास्थळी गेले, पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी संबंधितांना तपासाच्या सूचना दिल्या आणि काल रात्री 11 वाजेपर्यंत हे दोन्ही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते। ती मोटरसायकल देखील जप्त केली होती। परंतु दिवसाढवळ्या असा प्रकार घडतो आणि त्या ठिकाणी हजारोने नागरिक उपलब्ध असताना देखील कुणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय की या तरुणांची जी शरीरयष्टी आहे ती अत्यंत सर्वसाधारण आणि किरकोळ शरीरयष्टी आहे। त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी या मुलांना जर विरोध केला असता त्याच वेळी तर ही घटनाच घडली नसती आणि पोलिसांना काही काम करण्याची गरज पडली नसती। परंतु कुठल्याही नागरिकाने मदत केली नाही आणि मग शेवटी पोलिसांना इथे यावं लागलं। खरं तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की जो सीआरपीसी कायदा आहे, या सीआरपीसी कायद्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर एखादा दखलपात्र गुन्हा घडताना त्याच्या डोळ्याला दिसत असेल तर त्याला पोलिसांचे अधिकार प्राप्त होतात आणि तो कुठल्याही आरोपीला अटक करू शकतो आणि तात्काळ पोलिसांना कळवून मग त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देणं ही एक कायदेशीर प्रक्रिया असते। परंतु सीआरपीसीच्या या कलमाची नागरिकांना माहितीच नाही आणि ते स्वतः घाबरतात की पोलिसांच्या झंझटमध्ये आपण पडायला नको अशी ती भूमिका असते आणि लोक पुढे येत नाहीत। परंतु जर त्यांच्या घरच्या मुलीसोबत असा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केलं असतं किंवा त्यांच्या मनावर काय बितलं असतं याचा विचार प्रत्येक नागरिकाने करायला हवा। पोलीस तर आपलं काम करतीलच, परंतु घटना घडत असतानाच ती टाळली जाऊ शकते। पण लोकांमध्ये आज भावना शून्य झालेली लोक आहेत असं हे स्पष्ट दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहणार आहोत। झाली लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला। त्याचे पेट्रोलिंगमध्ये होती, त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला। एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे। मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार। यानंतर